आपण करणार आहोत शेपूची भाजी। आणि तुम्ही बऱ्याच वेळा शेपूची भाजी मुगाच्या डाळी शेंगदाणे लावून वगैरे केलेली असेल, पण ही जी भाजी आपण आहे ना हे थोड्या आज वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। कारण बऱ्याच जणांना ढेकर येतात, त्याच्यामुळे शेपूची भाजी खात नाही, मुलांना आवडत नाही। पण जर तुम्ही या पद्धतीने शेपूची भाजी केली ना तर तुमच्या इथे सर्वांना आवडेल आणि खूप कमी वेळेत तयार होते। तर शेपूमध्ये काय माहिती का, सगळ्यात जास्त कॅल्शियम फायबर असतात, तर आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप आवश्यक असते। त्यामुळे आता आणि कसं असतं ही 12 महिने पण शेपूची भाजी आपल्याला भेटते, तर आपण ही 8 दिवसातून एकदा तरी खायला हवी। तर ही भाजी कशी करायची मी तुम्हाला सांगते। आता सगळ्यात पहिले मी ते भाजी निवडून घेते छानपैकी। तोपर्यंत आपण काय करायचे, कमी वेळेत एकदम कमी वेळेत मी तुम्हाला ही भाजी सांगत आहे। तर आता तोपर्यंत आपण भाजी साईडने ठेवूया। तर इथे मी घेतलेले हे कुकर आणि कुकरमध्ये टाकणार मी तुरीची डाळ। तर तुम्हाला किती लोकांची डाळ करायची म्हणजे भाजी करायची त्या हिशोबाने आपले इथे डाळ घ्यायची आहे। तर मी ते दोघांसाठी करत आहे, त्याच्यामुळे मी थोडी कमीच घेतलेली आहे। तर आता बघा, याला मी स्वच्छ 2-3 पाण्याने याला धुवून घेणार आहे। कारण आपल्याला याच्यामध्ये धूळ वगैरे असते, घरामध्ये ठेवलेली असते ना आपण, त्याच्यामुळे ते आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर इथे मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। तर आपण इथे आता कुकरला झाकण लावून याची मी 1 शिट्टी काढून घेते, कारण आपल्याला खूप कमी वेळेत होते, त्याच्यामुळे मी कुठेही असं टाइमपास करणार नाही की चला, कारण सकाळी सकाळी डब्याची खूप घाई असते, त्याच्यामुळे आपण इथे फास्टमध्ये प्रोसिजर घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे मी कुकरला शिट्टी लावून घेतलेली, आता याची 1 शिट्टी घेणार आहे। तर कुकरची 1 शिट्टी होईपर्यंत आपण इथे भाजी निवडून घेऊ, कारण तुम्ही बघू शकताय कसं सकाळी मुलांची घाई, शाळेत जायची घाई वेगळी, घरातले कामं असतात, त्याच्यामुळे खूप कमी वेळेत ही भाजी तयार होते। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका। आता मी याला छानपैकी निवडून घेते आणि धुवून घेते, आणि त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी ते तुम्हाला समोर सांगतेच। आपल्या कुकरची 1 शिट्टी झालेली, आता इथे मी भाजी बारीक चिरून घेते। आपल्या कुकरची 1 शिट्टी झालेली, इथे मी आता बारीक भाजी चिरून घेते। आणि भाजी करायची असेल तर तुम्हाला भाजी वगैरे ही अगोदरच धुवून घ्यायची आहे। तर आता इथे मी छानपैकी परत बारीक चिरून घेते। आणि डाळ आणि भाजी ही आपल्याला एकत्र शिजून घ्यायची नसते, कारण तुम्ही डाळ आणि भाजी एकत्र केली तर आपली डाळ जी असते ती व्यवस्थित शिजत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ती भाजी एकत्र करायची नसते। तर आता मी याला परत पाण्यामधून काढून घेणार, फक्त काढून घेणार आहे, तिला धुवायचं काम नाही, कारण तिला अगोदर धुवून ठेवलेलं होतं। तर आता मी परत एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि आपण आता कुकर थंडे होईपर्यंत वाट बघू। तर इथे मी आता भाजी पाण्यामध्ये टाकून ठेवलेली। आता आपल्याला परत काय करायचं, कुठलीच पूर्व तयारी केलेली नाही, तुम्ही बघू शकताय। आता मी भाजी साईडनं ठेवून घेते आणि आपण 1 गाठा इथे लसणाचा सोलून घेणार आहोत। तर आता मी याला सोलून घेते। तर इथे मी आता लसूण सोलून घेतलेला आहे, त्याला बारीक कट करून घेते। आणि कसं आहे माहिती आहे का, शेपूच्या भाजीला तुम्ही जितका जास्त लसूण टाकणार तितकी भाजी छान लागते, त्याच्यामुळे ते आपल्याला लसणाचा वापर हा जास्त करायचा आहे। आपण थोडा फोडणीसाठी पण लसूण वापरणार आणि भाजीमध्ये पण आता आपण मिक्स करणार आहोत, कारण तुम्हाला त्याच्यामुळे ढेकर येणार नाही। तर चला आता आपण इथे सर्व लसूण बारीक करून घेऊ। ओके, तर इतकं आपल्याला पुरेसं आहे। कुकर आता थंड झालेले बघा तुम्ही, या पद्धतीने आपल्याला इथे डाळ शिजून घ्यायची अर्ध कच्ची, कारण जी राहिलेली डाळ आहे परत आपल्या शेपूच्या भाजीसोबत ती शिजून तयार होते। आता याच्यामध्ये मी शेपूची भाजी टाकून घेते। आणि जर तुम्हाला पाणी कमी पडत असेल तर इथे तुम्ही गरम पाणीच टाका, मी इथे पुरेसे पाणी टाकलेलं होतं, त्याच्यामुळे इथे मला परत पाणी टाकायची गरज नाहीये। आणि याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला लसूण, आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करणार आहोत आपण, आणि याच्यामध्ये परत टाकणार मी शेंगदाणे। वाटल्यास तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकताय, पण रोजच्या जेवणात हिरवी मिरची नको म्हणून मी ते स्किप केलेले हिरवी मिरची। तर आता आपण इथे कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि परत इथे मी 1 शिट्टी घेणार आहे। आता कुकरचं झाकण काढून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला इथे भाजी शिजवून घ्यायची आहे। या पद्धतीने जर आपण भाजी केली खूप चविष्ट लागते, त्यामुळे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण याला छानपैकी फोडणी देणार आहोत। तर फोडणी द्यायला पण खूप कमी वेळ लागतो आणि खूप कमी वेळेत होते। तर चला आपण देऊ आता फोडणी। पहिले मी ती कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, आणि तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे मोहरी।
तर आता याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते. हिला आपल्याला छानपैकी फोडून घ्यायचं आहे की जेणेकरून ते आपल्याला भाजी खायच्या वेळेस दाताला कचर कचर लागायला नको. त्याच्यामुळे तुम्हाला इथे ही प्रोसिजर छानपैकी ते होऊ द्यायची आहे. तर इथे आपली मोहरी आता झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार जिरे. जिरे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेणार लसूण. आता हा आपल्याला इथे लालसर करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. तर यामध्ये मी तिखट आणि आता हळद टाकून घेते आणि इथे आपल्याला शांततेने छानपैकी तिखट वगैरे कलसून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवून घेते. कारण आपल्याला इथे हे शिजणं खूप आवश्यक असतं. त्याच्यामुळे तुम्ही इथे छानपैकी याला छान शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा तुमच्या भाजीला फोडणी छान बसेल तेव्हा तुमची ही भाजी खूप चविष्ट लागते. आता हे शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये सर्व भाजी टाकून घेणार आहोत. आता आपण याला छानपैकी एक उकळी घेऊ आणि सगळ्यात शेवटी आपण टाकून घेणार चवीनुसार मीठ. तर तुम्ही बघू शकता याला तरी पण खूप छान येते. तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली तर आपण याला परत छानपैकी अशी एक उकळी घेऊ. पूर्ण मीठ मिक्स होऊन जातं आणि भाजी छान होते आपली. ते आपली भाजी शिजून तयार झालेली आणि खूप कमी वेळेत होते. तुम्ही बघू शकता.